सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटीची स्थापना आयपीएस डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली पथकाकडून होणार तपास। सीआयडीकडूनही स्वतंत्र तपास सुरू राहणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे 2023च्या गुन्ह्यातही फरार असल्याचं उजेडात। पोलिसांनी योग्य वेळी कारवाई न केल्यानं पुन्हा हत्या केल्याची चर्चा। संभाजीनगरात मंत्रिपदापासून दूर राहिलेल्या अब्दुल सत्तार यांचा शक्ती प्रदर्शन। विश्वास असेपर्यंत शिंदेंना साथ, विश्वास संपल्यानंतर निर्णय, सत्तारांचा थेट इशारा। नवीन वर्षात पवार कुटुंबातले वाद संपू देत, अजित पवारांच्या मातोश्रींचं पंढरपूरच्या विठुरायाला साकडं। दोन्ही राष्ट्रवादीकडून सकारात्मक सूर। राजन साळवी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची जवळपास निश्चिती। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याची माहिती। भाजप प्रवेशाची शक्यता। गडचिरोलीत फडणवीसांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश। सर्व नक्षलवाद्यांवर 1 कोटींहून अधिकचं बक्षीस। गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून विविध विकास कामांचं लोकार्पण। माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात 32 किलोमीटरचा रस्ता। एसटी बस सुरू। मुख्यमंत्र्यांचा बस प्रवास। गुजरात लॉबीच्या नावाखाली सरसंघचालकांच्या वक्तव्याला विरोध होत असल्याचा महंत सुधीरदास यांचा आरोप। संघ आणि भाजप यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात 2 गटातील वादाचं पर्यावसन जाळपोळीत। हॉर्न ठडला वादाचं कारण, सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। अमेरिकेतल्या कोर्टाची प्रत्यार्पणाला मंजुरी। पीएम पीक योजनेत मोठी अपडेट। डीएपीवर अतिरिक्त सबसिडी तर पीएम पीक योजनेचं वाटप 69,515 कोटी रुपये करण्याचाही निर्णय। राज्यभरात सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात 20 ते 30% वाढ। सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय। ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधांनुसार दरवाढ। आरतीवेळी सामान्य रांगेतील पहिल्या 2 भाविकांना मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ। नववर्षानिमित्त साईबाबा संस्थानचा नवा निर्णय, तर रजक दाम्पत्य पहिल्या व्हीआयपी आरतीचे मानकरी। दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं। ड्रग्सच्या आहारी गेलेल्या मुलानं केली आई-वडिलांची हत्या। पोलिसांकडून आरोपीला अटक। अमेरिकेतील लुईझियानामध्ये दहशतवादी हल्ला। भरधाव गाडी गर्दी घुसवून अतिरेक्यांचा अंधाधुंद गोळीबार। हल्ल्यात 12 नागरिकांचा मृत्यू। आरोपी चालक फरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।